वर्ग मागल्या वर्षीमध्ये याची कंडिशन जरा विचित्र होती। या वर्गामध्ये खूप पाणी गळत होतं, स्टोरेज होतं आणि इथे ठेवलेलं सामान अक्षरशः पाण्याने ओलं झालेलं होतं। आम्हाला ते जे सामान होतं इथे ठेवलेलं ते उपयोगात सुद्धा आणता आलं नाही। त्यानंतर आम्ही ही बाब रामेश्वर भाऊ यांच्या लक्षात आणून दिली। ग्रामपंचायतच्या वतीने रामेश्वर भाऊ यांनी या वर्गाचा कायापालट करून आता हा जो वर्ग झालेला आहे हा डिजिटल वर्ग बनलेला आहे। या वर्गामध्ये झालेली संपूर्ण पेंटिंग वगैरे ग्रामपंचायतच्या माध्यमातून करून देण्यात आली आहे। आपल्या शाळेतील पहिल्या वर्गापासूनचे विद्यार्थी हे डिजिटल व्हावेत, त्यांना डिजिटल नॉलेज यावं या उद्देशाने ग्रामपंचायतकडून आम्हाला रामेश्वर भाऊ यांनी ही अँड्रॉइड स्मार्ट टीव्ही आम्हाला उपलब्ध करून दिलेली आहे आणि या स्मार्ट टीव्हीचा आम्ही आमच्या अध्यापनामध्ये जशी वेळ मिळेल किंवा आम्हाला जेव्हा गरज वाटेल तेव्हा याचा वापर करतो। आम्ही विद्यार्थ्यांना सुद्धा याचा वापर कसा करायचा ते सांगितलेलं आहे आणि त्यामुळे आमचे विद्यार्थी जेव्हा आम्ही वर्गात असत नाही किंवा आम्हाला एखादं काम असेल आणि आम्ही ऑफिसमध्ये जातो तेव्हा विद्यार्थी स्वतः याला हँडल करतात। विद्यार्थी स्वतः त्यांना जे वाटेल त्यांना आम्ही एकदा सांगितलेलं आहे की कसं वापरायचं आणि त्यानुसार ते त्यांना वाटेल त्यांना आवडतील ते गाणी गोष्टी किंवा शब्द असतील या पद्धतीने ते याच्यावर लावून शिकत असतात। याच्यामुळे मुलांमध्ये आत्मविश्वास निर्माण झालेला आहे, त्यांच्यामध्ये शिकण्याची गोडी निर्माण झालेली आहे आणि विद्यार्थ्यांचं उपस्थितीचं प्रमाण वाढलेलं आहे। तर मी संपूर्ण शाळेच्या वतीने ग्रामपंचायत आणि रामेश्वर भाऊ यांचे खूप खूप आभार मानते की त्यांनी आम्हाला ही डिजिटल वर्गखोली करण्याकरता खूप सहकार्य केलं। त्याबद्दल शाळेच्या वतीने मी त्यांची खूप